बघा मंडळी, हे जर गुण तुमच्यामध्ये असेल ना, तर या गुणाला आत्ताच तुमच्या अंगातून बाहेर काढून टाका, नाही तर तुमचा जीव जाऊ शकतो. असं का म्हणतोय सांगतो. बघा, काही लोकांना एक आदत असते, रस्त्यामध्ये जर एखादी गोष्ट पडलेली असती, वस्तू पडलेली असली ना, ती वस्तू ते पटकन उचलतात, इकडचा तिकडचा विचार न करता, आणि ती वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन जातात. पण एखाद्या वस्तूच्या पाठीमागं एखादी अशी शक्ती असते, की ती शक्ती आपल्या घरामध्ये आली की त्या शक्तीला घराच्या बाहेर काढणं फार अवघड होतं, आणि नंतर जे तांडव होतो ना, तो फार भयंकर. आपल्यापाशी एक व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये एक माणूस रस्त्यामध्ये पडलेलं एक लेकराचं खेळणं उचलतो आणि घरामध्ये घेऊन येतो, आणि त्याच खेळण्यासोबत एक अशी शक्ती त्याच्या घरामध्ये येते की ती शक्ती त्याला इतकं परेशान करते की तो माणूस तो घर सोडून पळून जातो. त्या माणसाला त्याच्या घरामध्ये लहान लेकरू इकडच्या तिकडं पळालेलं दिसतं, कधीकधी लेकरू हसलेलं दिसतं, तर कधीकधी रडायलेलं दिसतं. एका दिवशी त्या माणसाच्या बाथरूममध्ये त्याचा एक दरवाजा होता, त्या दरवाजाला ते लेकरू असं हात मारू लागलं, आणि याने बघितलं, आपला मोबाईल काढला, रेकॉर्ड करायला सुरू केलं. याला गॅरंटी होती ना की ते लेकरू रिअलमध्ये नाही आहे, ते लेकरू एक काल्पनिक शक्ती आहे म्हणून. याने रेकॉर्डिंग चालू केली, आणि जिथं ते हात दाखवू लागलं, वाजवू लागलं, तो हात तर दिसतोय, पण जेव्हा हा बाथरूममध्ये जातो आणि पलीकडून बघतो तर तिकडं कुणीच नसतं. त्यावेळेस हा तो प्रूफ घेऊन त्याच्या नातेवाईकाकडे जातो आणि ते घर सोडून देतो. आणि आता तो व्हिडिओ तुमच्या समोर आहे.